मित्रांनो, 19 मार्च गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे. या दिवशी चैत्र अमावस्या आहे. या दिवशी एक उपाय तुम्ही घरात नक्की करावा. घरावरचे सगळे संकट, घरावरची सगळी अडचण, समस्या दूर होईल. मित्रांनो, यावर्षी 19 मार्च गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे. या दिवसापासून मराठी आणि हिंदू नववर्ष सुरू होतं. चैत्र महिना हा पहिला महिना असतो आणि पहिल्या महिन्याचा पहिला दिवस आणि या दिवसापासूनच चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण या एकाच दिवशी अमावस्या आहे, गुढीपाडवा आहे, चैत्र नवरात्र आहे आणि त्यासोबतच नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे. म्हणून या दिवशी तुम्ही हा एक उपाय तुमच्या घरात राहून नक्की करायचा आहे. हा उपाय म्हणजे तुमच्या घरावरील संकट, तुमच्या घरावरील अडचणी, तुमच्या घरावरील दुःख, तुमच्या घरावरील नकारात्मकता, तुमच्या घरावरील वाईट शक्ती, कोणाची लागलेली नजर, सगळं काही दूर करू शकतो. एवढी शक्ती, एवढी ताकद या एका उपायामध्ये आहे. महिला, पुरुष कोणीही घरातल्या मुख्य सदस्याने हा उपाय केला तर लाभ नक्की होतो. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचे नारळ लागणार आहे. हे नारळ सोलून घ्यायचं आणि आपल्या मुख्य दाराच्या बाहेर दिवसभरातून केव्हाही, सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही तुम्ही घराच्या बाहेर, मुख्य दाराच्या बाहेर उभं राहायचं. घराच्या आत आपण बघत आहोत अशा रीतीने उभं राहायचं. त्या नारळावर आपण एक कापुराची वडी ठेवायची आहे आणि तो कापूर जाळायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. कापूर पेटल्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी नारळ 7 वेळेस आपल्या मुख्य दारावरून ओवाळून घ्यायचा आहे, गोल फिरवायचा आहे. जसा आरती ओवाळतो तसा फिरवायचा आहे 7 वेळेस. आणि त्यानंतर तो नारळ पुन्हा घराच्या आत न्यायचा नाही. तो नारळ सरळ घराच्या बाहेर घेऊन जायचं, कुठेतरी लांब जाऊन तो नारळ टाकून द्यायचा. वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यात टाका, एखादी झाड असेल तर झाडाच्या खाली ठेवा, 4 रस्ते चौफुली असेल तिथे ठेवा किंवा मंदिरात जाऊन ठेवा, पण घराच्या आत आणायचा नाही. या उपायाने घरावरची सगळी वाईट बाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरदोष सगळं काही निघून जाईल. नक्की हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही करायचा आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.